भोंदू अशोक खराच्या कार्यालयाची फॉरेन्सिक टीमकडून पुन्हा झाडाझडती. औषधाची बॉटल, विविध आकारांचे खडे, इतर वस्तू जप्त. पीडित महिलांसोबत कार्यालयाचा तपास. अशोक खराच्या पिस्तूल परवान्याविषयी नाशिक ग्रामीण पोलीस अनभिज्ञ. खरात प्रकरणासंदर्भात जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारीही एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता. आखाती युद्धाचा फटका. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी. परभणीत गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची 2 किलोमीटरपर्यंत रांग. तर गॅस सिलेंडरसाठी अमरावतीत भर उन्हात ग्राहक रांगेत उभे. राज्यात एलपीजी गॅसचा मुबलक साठा, पण पाईपलाईन गॅससाठी 3 महिन्यात अर्ज न केल्यास एलपीजी बंद होणार. मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट. तर व्यावसायिक गॅसच्या वाढीवरही भर. विजय वडेट्टीवारांनी खरातकडे जाणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं सांगावीत. बेछूट आरोप करून कुटुंबियांची बदनामी करू नये. चंद्रशेखर बावनकुळेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर. खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा. भेटीचं कारण अस्पष्ट. एकनाथ खडसे यांच्यासह कन्या शारदा खडसेंवरती गुन्हा दाखल. 2002 साली साखर कारखाना सुरू करण्याचं आमिष दाखवून महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप. पुण्याच्या हिंजवडी भागात मोठ्या प्रमाणात गारपीट. तर पिंपरी चिंचवड भागामध्ये अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ. पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. आखाती देशातल्या युद्धाचा आज 31वा दिवस. अमेरिका आणि इराणवरती बॉम्ब वर्षाव, तर इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवरती क्षेपणास्त्र हल्ला. अमेरिकेचा मोर्चा आता इराणच्या खर्क बेटांकडे. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.